प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं, बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय काकडबल टीमला आणि काकडबल संघाची सलामी जोडी त्यांची ताकद आहे ती खरं तर महेश मडवी आणि किशोर मडवी हे दोन बॅट्समन सलामीसाठी. सेवल सालवी साहेब जे गोल्डन मॅन आहेत त्यांच्याकडून काकडबल संघाला प्राइज असेल लगातार 3 बॉल 3 चौकार किंवा लगातार 3 बॉल 3 षटकार जर ठोकले तर 5,000 रुपयाचं प्राइज असेल. बघा सेवल सालवी साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. खरं तर गोल्डन मॅन आहेत आणि नक्कीच ते नेहमीच संघासाठी खूप मोठं प्राइज लावत असतात. पहिला बॉल उडवलाय, ऑन साइडला फ्लिक करतोय, डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. महेश मडवी मैदानावरती बरसत असताना किशोर मडवीच्या बॅट मधून हा षटकार, पहिला षटकार. मागच्या मॅच मध्ये महेश मडवीने सुरुवात केली, या मॅच मध्ये किशोर मडवीने सुरुवात केली. दमदार स्फोट धमाका मैदानावरती पहिला बॉलवरती स्वागत केलंय गोलंदाज प्रतीक वाकडेचं. पहिला बॉलवरती शानदार षटकार. चला सामना सुरू करा, वेळ घेऊ नका पंच रतन मानेरकर. पहिला बॉलवरती धमाका आणि पहिला बॉलवरती अकाउंट ओपन केलंय गावदेवी काकडबल संघाचं सहाय्य धावसंख्येनं. खूप चांगली सुरुवात मैदानावरती करत असताना बघा चॉईस बॉल नाहीये, अर्जन कमिटी जो बॉल देईल तो तुम्हाला स्वीकार करावा लागेल. बॉल आलाय, बॉल मॅच बॉल आता मैदानात परतलाय. जाऊया आपण मैदानावरती. एक षटकाराने सुरुवात झाली. खरं तर इथे गावदेवी काकडबल संघाकडनं किशोर मडवीनं दमदार सुरुवात. प्रत्येक वाकडेचं स्वागत झालंय. पहिल्या बॉलवरती पॉवर सर्कलचं षटक. 3 ओव्हरची मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळते. 3 ओव्हरच्या लढतीमध्ये चांगली टोटल उभारी गेली, कारण पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं फक्त 32 धावा आणि आता हाईस्ट ओव्हर कोणाची. एक सिंगल त्या ठिकाणी प्राप्त केली, डबलचा प्रयत्न नाहीये. एक सिंगल टीमची टोटल 7 या धावसंख्येवरती. पॉवर सर्कलचं पहिलं षटक तुम्ही पाहतात. एक डावखुऱ्या हाताचा काढू, एक उजव्या हाताचा काढू. किशोर मडवीची सुरुवात दमदार राहिली. आता महेश मडवी सुरुवातीला उतरल्यास मी सांगितलं की काकडबल संघाची सलामी जोडी ही त्यांची ताकद आहे. अनेक वर्ष आपण पाहिले, अनेक ग्राउंड पाहिले, त्या ठिकाणी जात असताना नेहमी सलामीवीर महेश मडवी किशोर मडवी दमदार सुरुवात करतात आणि त्याच पद्धतीने आता ही सुरुवात मैदानावरती पाहायला मिळाली. किशोर मडवीनं षटकार टोकला, नंतर 1 रन्स घेतली. स्ट्राईक आता महेश मडवीच्या खात्यामध्ये. त्याने देखील ठोकलाय मिड विकेटच्या दिशेनं. फिल्डर आहे परंतु तिथे विकेट मिळते. महेश मडवी बॅक टू द डगआउट. विकेट नंबर पहिली गोल्डन डक महेश मडवी मैदानाच्या बाहेर झालाय आणि आता न्यू बॅट्समॅन मैदानावरती येतोय बली भोईर. मध्यपळीतील अगदी ताकदवर खेळाडू बली भोईर मैदानावरती आलाय. सुरुवात दमदार केली किशोर मडवीने, परंतु त्यानंतर इथे महेश मडवी बाद झालाय. आता मात्र मैदानावरती बॅट्समॅन आलाय बली भोईर. चला वेळ घेऊ नका प्लीज, आपण स्पीडअप करा. यानंतर भरपूर सारे मॅचेस अद्याप आपल्याला कव्हर करायचे. सेकंड राऊंडची सेकंड लढत झाल्यानंतर तिसऱ्या राऊंडची 1 लढत, चौथ्या राऊंडची 1 लढत, त्यानंतर होईल सेमी फायनलची 1 लढत आणि त्यानंतर मग फायनल लढत प्रेक्षकांना पाहायला मिळेल.
चांगला बॉल, रन्स घेण्याचा प्रयत्न, इथे एक धावेसाठी रिक्स सुटवला, सिंगल घेतली. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 8 या धावसंख्येवरती दमदार सुरुवात केली ती किशोर मडवीने, परंतु विकेट पडली. त्यानंतर आता चौथ्या बॉलवरती एक सिंगल आली. 4 बॉल 8 धावा 1 विकेट ही सुरुवात आपण पाहतोय गौदेवी काकडबट टीमची. अपेक्षा त्यांना भरपूर आहे. 3 ओव्हरच्या मॅच मध्ये कमीत कमी 35-40 पेक्षा प्लस धाबा त्यांना बनवायचे. त्यांनी नक्कीच 40 प्लस धाबा झाले तर एक फायटिंग टोटल नक्की असू शकते, कारण काकडबट संघाची गोलंदाजी देखील चांगला फटका, पॅडल स्वीप केलाय अगदी सरळ रेषेमध्ये, स्क्वेअर लेग सीमारेखेच्या बाहेर. अजून एक शानदार षटकार किशोर मडवीच्या बॅटमधून. जबरदस्त बॅटिंग मैदानावरती कळतोय काकडवाल संघाचा शस्त्र, अर्थात किशोर मडवी. 2 षटकात 3 बॉल मध्ये त्यानं 13 केलेत. टीम टोटल जर पाहिली तर सध्या 14 या धावसंख्येवरती 1 गडी बाद 14. पहिले षटक दमदार सुरुवात. मी आता सांगितलं की 40 प्लस धाबा जर झाल्या तर काकडवाल संघाकडे गोलंदाजी अटॅक देखील भरपूर चांगला आहे. अपील स्ट्रॉंग, अपिलामध्ये उत्साह होता, आत्मविश्वास कमी आणि डॉटची समाप्ती, ओव्हरची समाप्ती. षटक क्रमांक पहिलं समाप्त होतंय 1 गडी बाद 14 काकडवाल. चौदरपाडा संघ जास्त वेळ करू नका, टीम मीटिंग नकोय, चला एकत्रित येऊ नका, कारण नंतर यानंतर नक्कीच आमचे विकेदादा वांगर यांचं देखील आगमन झालंय. या व्यासपीठावरती स्वागत आहे आपलं देखील या व्यासपीठावरती. सोनू बांगर यांचे बंधू आहेत विकेदादा, या व्यासपीठावरती आपलं देखील हार्दिक स्वागत. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर एकूण 14 धावा आलेत. किशोरसाठी बघा प्राइज आहे, एका षटकारासाठी 500 रुपये. नारायण गाडे यांच्याकडून ही प्राइज आहे. सेकंडला बली बोईर, धाव संख्या 1 ने जाईल पुढे. टीमची टोटल 15 धावसंख्येवरती दमदार सुरुवात राहिली. पहिल्या ओव्हर मध्ये 2 मोठे फटके तुम्ही किशोरच्या बॅटमधून पाहिलेत आणि आता सेकंडला तोच किशोर मडवी पाहायला मिळतो. सेकंड ओव्हर गोलंदाज पहिल्या ओव्हर मध्ये 14. आता सेकंड वरती पुन्हा एकदा वेगवान बॉल शॉर्ट लेगला काढू, परंतु इथे चांगली फिल्डिंग. धावसंख्या अद्याप आपण पाहिली 15 या धावसंख्येवरती 3 षटकांची फक्त लढत आणि 3 षटकांमध्ये टार्गेट किती मोठं असणार, कारण पहिल्या ओव्हर मध्ये 14 आल्यात.
तो धावसंख्या एकूण 15 धावा फलकावरती आपण पाहतोय गावदेवी काकडबट टीम बॅटवरती चेंडू अपील स्ट्रॉंग अपीलमध्ये उत्साह जास्त आत्मविश्वास कमी एक सिंगल प्राप्त केली सिंगलच्या मदतीने टीमची टोटल धावा फलकावरती 16 रन्स तुम्ही पाहतायत लेग बाय स्वरूपात ही रन्स प्राप्त झाली धावसंख्या 16 या मॅच मध्ये आपण पाहिलं तर सेकंड ओव्हर मध्ये कमबॅक केले गोलंदाजी करत असताना गोलंदाज आदित्य वाकडे ज्यानं षटक फेकताना चांगलं कमबॅक केलं कारण पहिल्या ओव्हर मध्ये 2 षटकार आले 14 धावा आल्या त्यानंतर या ओव्हर मध्ये चांगलं कमबॅक पाहायला मिळतं चांगला बॉल पुन्हा एकदा चांगला बॉल चेंडू जोपर्यंत शॉर्ट स्क्वेअर लेगला फील्ड होईल तोपर्यंत एक सिंगल आली डबलचा कॉल होता परंतु नकार दिलाय रन्स एक सिंगलच्या मदतीनं 17 धावा स्कोरबोर्ड होती धावसंख्या एकूण 17 धावफलकावरती लागली बॉल चांगला अगदी वेगवान बॉल ऑन साइड लॉंग ऑन रेझर मध्ये थोडीशी मिसफील्ड झाली डबलचा प्रयत्न आणि दुसरी धाव इथे घेत असताना नक्कीच रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगली राहिली 2 धावा कंप्लीट होतात 2 धावेने टीमची टोटल स्कोरबोर्ड होती 19 रन्स पहिल्या ओव्हर मध्ये 14 आतापर्यंत 5 बॉल 5 धावा आल्यात आदित्य वाकडेचं कौतुक करायला हवं कारण सेकंड ओव्हर फेकत असताना त्यानं चांगलं कमबॅक केलंय फक्त 5 बॉल मध्ये 5 धावा दिल्यात सेकंडला किशोर मडवी तुम्ही पाहतायत सेकंडला ज्याच्या बॅटमधून 2 षटकार आलेत अपेक्षित असेल एखादी बाउंड्री काकडवेल टीमला कारण 3 षटकांच्या लढतीमध्ये एक चांगलं टार्गेट सेट करायचं पंचांचा इशारा बिमर बॉल आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेनं सीमारेषा बाहेर 4 1+4 मिळतील 5 रन चौकार या ठिकाणी आपण पाहतो काकडबट टीमला अपेक्षा होती मी आता सांगितलं की एकाच बाउंड्री परंतु नो बॉल आणि त्यामुळे एक चौकार आला टीम टोटल आता वेगाने चालली पुढे 24 या धावसंख्येवरती प्रीटचा बॉल आणि ते नक्कीच एक सिंगल मिळेल सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 25 2 षटकांचा खेळ समाप्त समाप्तीनंतर टीमची टोटल 1 गडी बाद 25 धावा तर याच दरम्यान आपण पाहतोय आमचे सोनू बांगर यांचे बंधू विकी बांगर यांचं आगमन झालंय पहिल्यांदा क्रिकेट स्पर्धेमध्ये ते आलेत आणि नक्की विकी दादा आपलं स्वागत आहे यावर आपण व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत झाले 2 समाप्त 25 धावा आल्यात पहिल्या ओव्हर मध्ये 14 आल्या दुसऱ्या ओव्हर मध्ये 11 आल्या आणि आता तिसरं अंतिम निर्णायक षटक असेल पाहिजे टार्गेट कितीपर्यंत सेट होईल जर टार्गेट 30 पेक्षा कमी 30 झाला तरी मागच्या मॅच मध्ये आदर्श 11 पडले संघ जिंकले त्याला बाय मिळेल जर टार्गेट तिथनं 32-33 झालं तर मग नक्कीच बाय या मॅच मध्ये मिळेल पाहूया टार्गेट किती होईल या लास्ट ओव्हर मध्ये
चला सामना स्पीडअप करा प्लीज, वेळ घेत आहेत बघा चौदरपाडा टीम कॅप्टन. प्रत्येक वेळेला सूचना द्यायला नको आहेत, कारण आता रात्रीचे ठीक 1:50 म्हणजे जवळजवळ 2 वाजलेत आणि अद्याप आपण पाहिलं तर यानंतर बरेच सारे मॅचेस कव्हर करायचे आहेत. यानंतरच्या लढती आपण पाहिल्या तर जवळजवळ 4 लढती आहेत. गोलंदाज रोशन भंडारी शेवटचे अंतिम षटक फेकण्यासाठी सज्ज झालाय. बॉलिंग ट्रॅक वरती समोर आहे किशोर. ओ कॉटन बोल्ट, अप्रतिम झेल, हार्ड झेल. खरं तर स्वतःच्या पालोत्र्यामध्ये अगदी वेगवान, फक्त बॉल कडे हात केल्याने जणू काही हाताला फेविकॉल आहे तशा प्रकारे तो बॉल चिपकला हाताला आणि महत्वाची गोल्डन विकेट मैदानात बाहेर किशोर मडवी. न्यू बॅट्समन उत्तम मडवी. पहिला बॉलवरती कॉटन बोल्ट. अर्थात आपण पाहिलं की किशोर मडवी सेट बॅट्समन मैदानात बाहेर झाला. नवीन बॅट्समन आता त्यांचे बंधू उत्तम मडवी आलेत. मैदानावरती उत्तम कामगिरी त्याला करावी लागेल, कारण समोर चौदरपाडा जो भिवंडी परिसरातला एक ताकदवर संघ आणि तो संघ मैदानावरती म्हणजेच चांगलं टार्गेट त्यांना सेट करावं लागेल. बॉल चांगला, इथे रन्स घेण्याची संधी, रन्स मिळाली 1. नक्कीच एक सिंगल प्राप्त केली. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 26-32. शेवटच्या अंतिम षटकातले 4 बॉल शिल्लक आहेत. तिकडे आदर्श 11 पडली. संघ नक्कीच देवाकडे मागणं करतो की 32 पेक्षा कमी टोटल नक्कीच झाली तर आम्हाला बाय मिळेल आणि पाहायचं आहे तर शेवटच्या 4 बॉल मध्ये टार्गेट कितीपर्यंत होणार. स्कोर लेवल झाला तर विकेटचा विचार इथे केला जाईल. बॉल हवेत आहे, मिस टायमिंग, परंतु क्षेत्ररक्षक पोहोचलेत. हो, व्हॉट अ कॅच, कॅच ऑफ द टुर्नामेंट. आजच्या रात्रीतील एक सुपर झेल त्या ठिकाणी टिपलाय क्षेत्ररक्षक प्रतीक वाकडेनं. भोईर देखील मैदानात बाहेर झालाय आणि आता न्यू बॅट्समन मैदानावरती येतोय. शेवटच्या अंतिम षटकामध्ये आपण पाहिलं तर ज्या डेट ओव्हर मध्ये अनामारीची आवश्यकता होती नक्कीच त्याच ओव्हर मध्ये सध्या तरी आपण पाहिलं की काकडवा संघ थोडस शांत बसलाय. 2 महत्वाचे विकेट पडलेत. पहिल्या बॉलवरती आपण पाहिलं कॉटन बॉल अर्थात किशोर मडवी बाद झाला. त्यानंतर आपण पाहतो आता इथे मैदानात बली भोईर बॅटमन बॅक टू द डगआउट आणि त्यानंतर आता बॅट्समन येतोय सूर्याजी पावशे. शेवटचे 2 बॉल अद्याप 3 बॉल शिल्लक आहेत. अजून एक चांगला बॉल, एक सिंगल तर प्राप्त केली. डबल साठी कॉल दिला जातोय. पायसे इथे सिंगल आली. सिंगलच्या मदतीने 22 स्वरूपात रन्स प्राप्त होत आहेत. धाव संख्या 27, 27 धावा. नेक्स्ट लढत विहान 11 सोनारपाडा. कॅप्टन आपण रेडी राहायचे. चला कॅप्टन या आपण टॉस साठी. सोनारपाडा संघाचे कॅप्टन आपण टॉस साठी या, कारण या मॅच नंतर तुमची मॅच होणार आहे. बॉल चांगलाय, हवेत आहे, पायचा क्षेत्ररक्षक बनतील दर्शक आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर. 6 रन.
पडले विरुद्ध सोनारपाडा ही लढत होईल तर आपण यायचे दोन्ही कॅप्टन टॉस साठी या. इनिंग ब्रेक मध्ये आम्ही टॉस करू. नेक्स्ट लढतीचा जो पडले विरुद्ध सोनारपाडा ही लढत होईल. 33 धावा षटकातील अंतिम बॉल. पुन्हा एकदा ओहो ऑन साईडला लांबच्या वरनं काय जबरदस्त कामगिरी मैदानावरती सूर्याजी पावशे बरसला आणि उत्तम मडवी 2 बॉल 2 षटकात त्यांना मैदानावरती दाखवलेत आणि टीम टोटल 39. विनंती असेल आदर्श क्रिकेट संघ पडले आणि निहाल 11 आई गावदेवी RM11 सोनारपाडा या 2 संघांमध्ये यापुढील सामना असेल. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की आपण टॉस साठी या. यस निहाल 11 सोनारपाडा विरुद्ध लढत होईल. आदर्श 11 पडले ही लढत असेल. दोन्ही कॅप्टन आपण यायचंय. क्रमांक खेळी तर संघाने बनवलेत 39 आणि आता चौदारपाडा टीम समोर टार्गेट असेल 40 धाबेचं. आदरणीय शेवलदादा साळवी साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. यापुढील सामना आदर्श पडले आणि निहाल 11 गावदेवी RM11 सोनारपाडा. सामना 3 षटकांचा असेल. अमोल टेल असं कॉल आहे आणि आलं हेड. टॉस जिंकलाय आदर्श पडले या टीमने. टॉस जिंकलाय. बॅटिंग फर्स्ट बॅट फर्स्ट हा त्यांचा निर्णय आहे. दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊया. 40 धाव बनवायचे आहेत आणि शेवलदादा साळवी एक दानशूर व्यक्तिमत्व त्यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिक साठी काकडवाल या संघाला सुवर्ण संधी आहे. तब्बल 5,000 रुपयांचं पारितोषिक. 40 धावेचं टार्गेट. दोन्ही संघाला शुभेच्छा. पहिला बॉल यॉर्क लाईनचा परंतु ते सिंगल प्राप्त केले आणि अकाउंट ओपन केलंय. 1 या धावसंख्येनं टीम आपण पाहतो मैदानावरती नक्षत्र एंटरप्राइजेस चौदारपाडा टीम. सलामी जोडी योगेश कोहली आणि त्याच्या सोबतीनं प्रतीक वाकडे हे 2 बॅट्समन मैदानावरती आलेत. दोन्ही ताकदवर संघ आहेत. इथनं जिंकणारा संघ थेट पोहोचेल आजच्या अंतिम राऊंड मध्ये. अर्थात शेवटची लढत नंतर पाहायला मिळेल. क्वार्टर फायनल मध्ये विजेता संघ
इथनं प्रवेश करेल. सोनलपाडा आणि पडले यांच्यामध्ये एक लढत होईल तिसऱ्या राऊंडची. त्याच्यातनं जिंकणारा संघ मग शेवटचं अंतिम राऊंड खेळेल. त्यानंतर सेमीफायनल उसाटणे विरुद्ध ती लढत होईल आणि फायनल ब्राह्मण करवले संघ विरुद्ध. सेमीफायनल मधला एक संघ आम्हाला मिळालाय, फायनलचा एक संघ आम्हाला मिळालाय. आता पाहिजे याच्यातनं या चार संघातनं एक संघ कोणता जाईल सेमीफायनल पर्यंत. बॉल तर चांगला आहे, एक चांगलं शतरक्षण दोन्ही बॅट्समॅन एका सेनला. भीषण अपघात. सलामीवीर बॅट्समॅन योगेश कोळी बॅक टू द लेगआउट. तर टोटल इथे एक धावा आणि एक गडी बाद झालाय काकडबा संघासाठी. खरं तर पहिला बॉलवरती रन्स आली एक आणि त्यानंतर विकेट प्राप्त केली रनआउटची. पहिलं षटक फेकत असताना आपण पाहतो बॉलिंग ट्रॅकवरती महेश मडवी. मलंगड परिसरातील नामवंत आणि दादा संघ आपण पाहिलं तर काकडबा संघ ज्या संघाची दहशत नेहमी प्रत्येक मॅच मध्ये आपण पाहिले, प्रत्येक स्पर्धेमध्ये पाहिले. आज मलंगड असो, रायगड असो किंवा ठाणे कल्याण, डोंबिवली कल्याण, बदलापूर परिसर असो, या संपूर्ण परिसरामध्ये या संघाची दहशत आपण पाहिली आहे. तो काकडबा संघ. महेशमडवीचा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर. इट इज अ बाईट. पंचांनी बाईट घोषित केले. अवंत धावसंख्या भारतीय टीमची टोटल 2. या धावसंख्येवरती षटक क्रमांक पहिलं पॉवर प्ले. ऑफ साईडला एक खेळाडू बाउंड्री लाईन वरती आहेत, ऑन साईडला एक खेळाडू तुम्ही बाउंड्री लाईन वरती पाहतायत. डीप मिड विकेटला खरं तर एक खेळाडू. फुल टॉस बॉल विकेटच्या मागे. डायरेक्ट हिट झालं असतं तर अजून एक खेळाडूला माघारी परतावं लागलं असतं, परंतु बीमर बॉल. पंचांनी घोषित केले नो बॉल. 1+1 अशा 2 धावा मिळतील. तर तिसऱ्या पंचांकडे मागणी केली गेली तर काकडबा संघानं हा रिव्ह्यू घेतलेला आहे. नो बॉल. इट्स नो बॉल. 1+1 अव्वल धावसंख्या वाढेल. टीम टोटल स्कोर बोर्ड होती 4 धावा आणि काकडबा संघाचा रिव्ह्यू समाप्त झाले. आणि एकदा रिव्ह्यू समाप्त गमावला तर परत मिळणार नाही ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि आता रिव्ह्यू समाप्त झाले काकडबा टीमचे. प्रीतचा बॉल. गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅक वरती महेश मडवी. स्ट्राईक एंडला फलंदाज. बॉल चांगला, फटका देखील चांगला. फ्लॅटेड पॅरलल स्ट्रोक बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं सीमारेषा बाहेर. 6 रन. क्या बात है डीजे के. हे सुप्रसिद्ध संगीत त्याने ऐकलेत. बाबूला आतमध्ये घ्या, गोट्यांना पण घ्या ना. टीम टोटल 10 रन्स. बॉल पुन्हा एकदा चांगला. यावेळेस कमबॅक झालाय. मागच्या बॉलवरती षटकार आला. एक बॉल नो. त्यानंतर आपण पाहिला षटकार. एका चुकीच्या बॉलमध्ये किती मोठं पनिशमेंट मिळतं आपण पाहिलं. 1+1 मिळाला. त्यानंतर प्रेटवरती षटकार आला. सुरुवात महेश मडवीची चांगली होती, परंतु आता दाबो पडकावरती धाबा लागलेत. तर 10 बॉल फेकलेत त्याने ओव्हरमध्ये. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. फलंदाज बाद झाले नक्कीच इथे.
शेवटचा अंतिम बॉल. बॉल चांगल्या ऑनसाईडला फेक केलाय. फिल्डर आहे खूप वेगाने. बॉल जोपर्यंत फील्ड होईल तोपर्यंत दुसरी धाव त्या ठिकाणी कंप्लीट केली. रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगली राहिली आणि इथे धावा झाल्यात. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर बरोबर 2 गडी बाद 12 रन्स. घेत आहेत. रात्रीची झोप उडेल कुणाची. काही प्रेक्षक झोपेत आहेत, झोपेतून उठू शकतात. एवढं सुंदर संगीत होतं. डबल माइंड संगीत ज्याला म्हटलं जाते हे संगीत त्यांना ऐकलेत. कारण आज बरेच सारे प्रेक्षक आलेत. डोंगराच्या कुशीमध्ये बरेच सारे लांबवर प्रेक्षक बसलेत. काही प्रेक्षक स्टेजच्या पाठीमागे, काही प्रेक्षक तिकडे मंदिराच्या साईडला तलावामध्ये बसलेत. म्हणजे आम्ही नेहमी सांगतो ना की क्रिकेटमध्ये 3 प्रकारचे प्रेक्षक असतात, हौशे, नवशे आणि गौशे. हौशे प्रेक्षक म्हणजे ज्यांना क्रिकेटची खूप आवड असते ते हौशे. नवशे प्रेक्षक म्हणजे आपला संघ जिंकावा म्हणून काही ना काही नवस करत असतात कुठल्या तरी देवाला. आणि गौशे प्रेक्षक म्हणजे कोण तर नाईट स्पर्धेमध्ये दूरवर बसलेले पीने वाले को मौका चाहिए. राम के युग में पीते थे दूध, कृष्ण के युग में पीते थे घी, और आज की कलयुग में पीते दारू. फुकट में मिला तो दबा दबा के पिया. असं एक प्रेक्षक आम्हाला सांगत होता की दारू पिल्याने नशा चढते, नशा आल्याने मेहनत वाढते, मेहनत केल्याने पैसा मिळतो आणि पैसा आल्याने इज्जत वाढते. म्हणजे इज्जत जर कमवायची असेल तर दारू पिली पाहिजे असं तो प्रेक्षक सांगत होता. बॉल पडल्यानंतर इथे ओव्हर नंबर 2 वाईटचा इशारा पंचांकडून आलाय. टीमची टोटल आपण पाहिली तर 13 या धावसंख्येवरती 13.33 ची सरासरी आहे. 6 बॉल मध्ये आलेत त्या आता 13. समीकरण उरलंय मैदानावरती 27 धावा, येणारे 12 बॉल, 12 चेंडू 27 धावा. दोन्ही संघाला मेहनतीची पराकाष्ठा करावी लागेल. जिंकण्याचा ध्यास केलेला अभ्यासाला मेहनतीची पराकाष्ठा या त्रिकोणी संगमाच्या आधारे सामना 2 बलाढ्य टीम मध्ये कोण अस्तित्व टिकावेल आणि कोण या स्पर्धेतनं बाहेर येईल हे फार मोठं उत्तर तुम्हाला मिळेल थोड्या काही क्षणातच. कारण 11 बॉल राहिलेत आणि 27 धावेची गरज आहे. यू क्रिएट हार्डवर्क गॉड ऑफ सक्सेस. मैदानावरती सामना जिंकण्यासाठी तुम्हाला मेहनतीची पराकाष्ठा करावी लागेल. दोन्ही ताकदवर संघ, तुल्यबळ संघ आणि त्यांच्यात चाललेली ही लढत फार महत्वाची. सेकंड राऊंडची सेकंड लढत, यानंतर 3रा राऊंड आणि 4था राऊंड, त्यानंतर सेमीफायनल आणि फायनल या लढती प्रेक्षकांना पाहायला मिळतील. आज या स्पर्धेतली अंतिम रात्र. असं म्हटलं जातं की रात्र ही वैराची असते, परंतु आज SP चषकातली ही रात्र मैदानावरती कोण चॅम्पियन असेल. यावेळी मात्र लपलेला बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेनं. पंचांचा सिग्नल 6 रन. डीजे मास्टर, आज की रात डीजे मास्टर के नाम. डीजे से के तो षटकार आपण पहिला मैदानावरती. बॉल चांगला समोर खेळतात. ऑन साइडला फ्लिक केलं, एक सिंगल प्राप्त केली डबल साठी आणि दुसरी धाव देखील कंप्लीट झाली. वेगवान रनिंग बिटवीन द विकेट. काकडबा संघासाठी सुवर्ण संधी विकेटच्या हॅट्रिक साठी अनिल भोईर यांच्याकडून प्राइज आहे इथे 2000 रुपयाचं. कारण त्यांनी शॉर्मामध्ये भरपूर कमवलेत. आता विकेटच्या हॅट्रिक साठी त्यांनी 2000 रुपये लावलेत. रात्रीचे वेळ काहीतरी ऑफर असते त्यांच्या शॉर्मावरती. अनिल भोईर 100ला 3 आहेत का? टीम टोटल 2 ने जाईल पुढे. टीमची टोटल 21 धावा. चांगला बॉल पडल्यानंतर ते वेगवान होता. एक सिंगल सिली मिड ऑफला जोपर्यंत चेंडू फील्ड होईल तोपर्यंत एक सिंगल आली. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल
22 धावसंख्या बती 18 धाबीची अद्याप आवश्यकता असेल या ओव्हरमध्ये बॉल फेकले गेले 4 म्हणजे 8 चेंडू आणि मैदानावरती गरज होती 18 धाबीची 8 बॉल 18 समीकरण पण पाहतोय मैदानावरती कोण जिंकेल ही लढत फार महत्वाची आहे दोन्ही संघ प्रयत्न करतात दोन्ही संघांची प्रयत्नांची पराकाष्ठा मैदानावरती सुरू झाली आहे स्कोअर झालाय 22 रन्स 40 धाब्याचं टार्गेट आहे 18 धाबीची आवश्यकता 39 धाबा झाले 40 टार्गेट आहे 27 धाबा होते त्याच्यानंतर 2 षटकार आले 39 झाले आणि 40 टार्गेट आहे 22 धाबा झालेत प्लस मायनसचं गणित आमचं चांगलं आहे आमचे स्कोरर तुषार पाटीलचं देखील चांगलं आहे बॉल चांगला समोर खेळतात यावेळेस ऑनसाइटला एक सिंगल प्राप्त केली डबलचा प्रयत्न त्या ठिकाणी सिंगल वरती प्राधान्य 7 बॉल 17 हॅलो मॅच पुन्हा एकदा रंगत चालली आहे आणि नक्कीच आता प्रेक्षक वर्ग थोडे जागे झालेत दोन्ही संघाचे पाठीराखे तुम्ही पाहतायत मैदानावरती मॅचचा आनंद घेत आहेत काकडवे संघाचे पाठीराखे भरपूर संख्येने आलेत आणि नक्कीच मॅचचा एन्जॉय करतात मॅचला आनंद घेत आहेत नक्कीच रविदादा भोईर यांच्याकडून जर मग काकडबा संघ मॅच जिंकला तर पार्टी बॉल चांगला अलंग द कार्पेट आलाय बाउंड्रीच्या दिशेनं मिड विकेटला चांगली फिल्डिंग दोन्ही फिल्डर मात्र इथे कॉल थोडासा चुकीचा होता नकार दिला शेवटच्या मोमेंटला षटक समाप्त आणि आता शेवटच्या अंतिम षटकामध्ये आवश्यकता असेल 16 धावेची 6 चेंडू आणि 16 धावा स्वागत अगदी उत्साह वातावरण अगदी टाईट केलंय रात्रीची वेळ वातावरण टाईट झाल्यानंतर फाईट देखील होते बघूया कशा प्रकारे फाईट होईल मैदानावरती 6 चेंडू आणि 16ची गरज चिक दीपेश जाधव यांना विनंती असेल आपण कुठे असेल तर या आमच्या मुख्य व्यासपीठावरती दीपेश जाधव लवकरात लवकर या आपण दीपेश जाधव 6 चेंडू 16ची आवश्यकता दोन्ही संघाला आपण पुन्हा एकदा शुभेच्छा देऊया इथनं कोणता संघ जिंकेल आणि थेट आजच्या अंतिम राऊंड मध्ये प्रवेश करेल जो जीता व सिकंदर पायच्या मैदानावरती क्वालिफाय कोण होणार क्वार्टर फायनल पर्यंत पायचं येणारी लढत 6 चेंडू आणि 16ची आवश्यकता लहरों से डरकर नौका पार नहीं होती कोशिश करने वाले की दोस्तों कभी हार नहीं होती बिना कुछ के बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती येणारे 6 चेंडू आणि आता इथे आवश्यकता आहे ती 16 धावेची स्पीडअप करा दोन्ही संघाला विनंती करेल जास्त वेळ घेऊ नका कारण यानंतर बऱ्याच साऱ्या लढती आहेत या ठिकाणी आज एसपी चषकाचा अंतिम रात्र बॉल फुल टॉस ऑन साइडला फिल्डर परंतु इथे कॅच ड्रॉप केली एक सिंगल डबल साठी बॉल फेकलाय तर दुसरी धाव देखील कंप्लीट झाली खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट तिसरे पंचांकडे मांग केली गेली पाहायचं तर तिसरे पंच काय डिसिजन देतील मनोज पवार मॅन फ्रॉम उत्तर शिव तिसरे पंच आमच्या सोबत जॉईन झालेत पाहायचं की दुसरी धाव कंप्लीट आहे की नाही फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलाय की सुरक्षित आहे की नाही हे पाहायचंय आणि एक धाव आता या शेवटच्या क्षणाला फार महत्वाची आहे नॉट आउट बॉल राहिले 5 आणि गरज आहे 14 धावेची एक बॉल एक धाव आता फार महत्वाची आणि दोन्ही ताकदवर संघ एकमेकाविरुद्ध खेळत असताना पाहूया कशा प्रकारे लढत
आदर्श 11 पडले विरुद्ध तुम्हाला सोनारपाडा ही लढत नेक्स्ट मॅच मध्ये पाहायला मिळेल. मात्र याच्यातनं जिंकणारे संघ अंतिम राऊंड मध्ये थेट प्रवेश करेल, कारण हाईस्ट टोटल असल्यामुळे ही मॅच. बॉल चांगला ऑन साईडला पिक केला, फिल्डर आहे, वन बाउंड चेंडू गॅदर केलाय, सिंगल आली. वा, एक जबरदस्त थ्रो, परंतु एक सिंगल आली आणि सिंगलच्या मदतीने टीमची टोटल पुढे चालली. 13 ची गरज आहे, 4 बॉल शिल्लक आहेत. एक बॉल बघा किती महत्वाचा, आणि या क्षणाला दोन्ही संघ मैदानावरती लढत आहेत. दोन्ही ताकदवर संघ एकमेकाच्या विरोधात आहेत. परिस्थिती जेव्हा विरोधात जाते तेव्हा माघार घेण्याऐवजी तुम्ही संघर्षाची तयारी करा, मग विजय तुमचाच आहे. आणि नक्कीच या ठिकाणी दोन्ही संघाचा संघर्ष मैदानावरती आहे. बिना संघर्ष कोई महान नहीं बनता, और जब तक न पड़े चोट हथौड़े के तब तक पत्थर भी भगवान नहीं कहलाता. आज मैदानावरती चमकदार कामगिरी कोण करेल. फुलटॉस चेंडू वेगवान होता, परंतु इथे एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू आहे. एकच सिंगल, बघा किती चालाकी दाखवली आहे. जेवढ्या वेगाने बॉल फील्ड केला तेवढ्या वेगाने रिटर्न केला, हे फार महत्वाचं. जर तुम्हाला धाबा वाचवायचे आहेत, तुम्ही ऑन द स्टंप डायरेक्ट थ्रो करा, आणि ते चित्र एक्स्ट्रा कव्हर मध्ये पाहायला मिळालं. एक सिंगल आली, समीकरण राहिले तर 3 बॉल आणि मैदानावरती 12 ची गरज. 3-12, 3 चेंडू आणि 12 धाबा. फार महत्वाची लढत प्रेक्षकांना पाहायला मिळते. हृदयाचा ठोका चुकवणार आणि मेंदूला सुन्न करणारी लढत प्रेक्षकांना पाहायला मिळते. पाहूया ही लढत शेवटच्या बॉल पर्यंत जाईल की नाही, परंतु काकाबा टीमचं कौतुक करायला हवं. बली बोईनं चांगले षटक फेकले. बॉल हवेत, स्वतः गोलंदाज बली भोईर, द ग्रेट बली मैदानावरती टिपतो झेल. 2 चेंडू, आता 12 ची गरज. क्या बात आहे, काकडबा प्रेक्षक आमचे खुश झालेत, अगदी उत्साहित झालेत, कारण मॅच देखील त्यांच्या बाजूने मजबूत झाली. क्रिकेट विथ मॅजिक हा दोघींत आनंद इथे त्यांचा आनंद घेत असताना आमचे काकडवाचे समर्थक. हा नक्कीच, यानंतर धोनीला आणा, त्यानंतर एकनाथ मालीला आणा, त्याच्यानंतर नीलू फुलेला आणा, त्याच्यानंतर आंटी माझ्या झोपडीत आणा, सगळे आणतील. आता केके जोपर्यंत आहे तोपर्यंत सगळे येतील. 2 चेंडू आणि आता 12 धावेची गरज. येणाऱ्या बॉल सामन्याचं चित्र पाहायचं मैदानावरती. बॉल चांगला आणि विजयाचा जल्लोष मैदानाच्या चारी बाजूनं. काकडवा समर्थक मैदानावरती आनंद व्यक्त करताना, कारण ही लढत आता त्यांच्या बाजूने पूर्णपणे मजबूत झाली आहे. 1 चेंडू 13. एखादा खराब बॉल देखील मॅचला कलाटणी देऊ शकतोय, त्यामुळे पाहायचं आहे. कारण असं म्हटलं जाते की चमत्कार है वहा नमस्कार है. एखादा खराब बॉल मॅचला बदलवू शकेल, आणि क्रिकेटमध्ये अनेक वेळा अशा घटना घडलेल्या आहेत. परंतु पाहायचं बली बोईल एक मास्टर माइंड खेळाडू आहे, तारणार काकडबा टीमचा, आणि 1 बॉल मध्ये 13ची आवश्यकता. फार दूरवरचा प्रवास इथे चौदरपाडा संघाचा समाप्त झाला, आणि मॅच विन गावदेवी काकडबा टीम आजच्या अंतिम राऊंड मध्ये प्रवेश करते. अभिनंदन.